हौशाताई म्हणते ती मला. माझ्या वडिलांनी नाव ठेवलं या, ते हौशीराव म्हणायचे. क्रांतिशिर नाना पाटील हे माझे वडील आणि जीडी बापू हे माझे मावस भावायचे. ह्या चळवळ त्यांच्याबरोबर मी आपलं काहीतरी काम असं ती बारकं बारकं लई मोठं नाही केलं, पण त्यांच्याबरोबर केलं. 2 वेळा हात्याला आणायसाठी बापूंनी मला घेऊन गेलं. मग 3ऱ्या वेळेला पणजीला घेऊन गेलं. 3ऱ्या वेळेला मी म्हणलं मी काय आता येणार नाही, माझ्या बाळाला बरं नाही. पुन्हा घरी जेवायला आल्यावर कळके साहेबांनी विचारलं मला, म्हटलं तर आता तू येऊन गेलीस का, जेवून घे, तुला काय वाटलं? मी म्हणलं नाही. मग आमच्या वडिलांनी म्हणलं अण्णा आता काय करायचं? अण्णा म्हणलं माझं वडील तुझ्या बापाच्या नावाला सोबत चूक कर. मी तू जात असलीस नको म्हणणार नाही, आणि जात नसलीस तर तू जा पण म्हणणार नाही. तेव्हा तुझ्या बापाच्या नावाला शोभरती तू कर. तू नाना पाठवायचं खायच, तुझ्या त्या नावाला काय सोबत असेल तो कर. मग माझ्या आत्तीला म्हटलं बाई सांभाळ बाळाला, मला आता केलं पाहिजे. त्यानंतर सुरली घाटाची गाडी पगाराची लुटायची होती. त्या सुरली घाटात मग असं नान खालच्या बाजूला एक वडाचं झाड आहे रस्त्याकडेला, आणि वर माथ्यावर उभं राहिलं म्हणजे खालचं त्या झाडापासून दिसत होतं माणूस कुठं आहे काय आहे आणि किती माणसं आहे तीही तिथनं दिसत होती. मग आम्ही ती गाडी लुटायची ठरविली. मग बापूला आमचं मालक माझं म्हटलं आता ती गाडी लुटायची, पण ते आधी कोणतरी बायका माणूस पाहिजे. मग शेलार मामा, मी आणि त्यांच्याबरोबर अजून 2 माणसं. गाडी आली, त्या गाडीत ती दुसरी 2 माणसं होती त्याची आणि मी. पण आता सासरी निघाली म्हटल्यावर ह्याच्या गळ्यात पडून रडक्या, त्याच्या गळ्यात पडून रडक्या, आणि उशीर लावला मुद्दाम गाडीत कोण आहे बघायसाठी. पुन्हा कंडक्टर म्हटलं अहो म्हटलं काय किती उशीर तुमचं रडणं हे, आम्हाला वेळ होतो या जाऊया की. बरं म्हटलं जाऊया. मग गाडीत चढलो तर शेणार मामाला पाहिजे तर गाडीत कोण कोण आहे, तिथं पोलीस आहे का, त्यांच्याकडची बंदूक आहे का, हे सगळी माहिती बघितली तिने आधी. आणि पुन्हा मला चढली गाडीत. मग मामा आला माझ्याबरोबर. आणि मग वर घाटावर गाडी आल्यावर शेवटाला त्या झाडा बसल्या माणसाला आपलं ही दावायचं ती दावलं झेंडा. आता ह्या पोलीस जास्त नाही ती, आणि नाहीतच पोलीसच नव्हतं. मग चढलो गाडीत आणि वर टेकाला आल्यावर तिथं सपाट आहे, तिथं आम्ही ती गाडी रुकली. आडवी ते टायरी फोडल्या. मग आता गाडी कुठं राहते, ते काय खुसाची झिवशी नाही. ती दुसरी माणसं पक्षात झाली. मी शेजार मामा आणि एक कार्यकर्ता असा तिघंजणी बाहेर पडलो. गाडी तिथं उभा राहिल्याबरोबर तिथं थांबलो नाही आम्ही. असं चालत चालत ही गाव ती गाव ती गाव करीत कुंडली पात्र. ती शेजार मामा आणि मी आमची दोघांची जोडी जिकडं जायची तिकडं असायची. मग मी मुलगी आणि ती वडील असे हे आम्ही दोघं असायचो. मग आता वांगीचा बंगला जायचा डाक बंगला. मग ती पहिली माहिती यायला पाहिजे किती पोलीस तिथे आहे की रायफल यायच्या का ते बघायचं. फटकी साडी सास माहेर रेंगाळी या वडील न्यायला आले की या. अशा अवतारात गेलो. माझा मोठा मुलगा 4 महिन्याचा माझ्या पोटात होता. दिवसभर त्या बंगल्यापाशी बसलो. 2 पोलीस होते तिथं. त्या रायफल्या शौभाग केलेल्या 4, दुसरी 2 जेवायला काय केलेली होती. आणि मग
दिवसभर त्या संध्याकाळी कोण येतं ही बघायला नको का? दिवसात कोण येतंय कोण जाते ही बघायला पाहिजे. त्या बंगल्याच्या सावलीला शेणार मामा आणि मी आम्ही दोघंजणी दिवसभर इकडल्या ना झोप इकडल्या झोपायला तर अंतरायला काय आहे का तेव्हा एवढा एवढा टाळेल तेवढा आपला टाकला त्याच्यावर लोळत होते. आणि मग तिथं बराच उशीर संध्याकाळी कोण येते का बघायसाठी तर 2च पोलीस होतं. अरे ऐकले आपल्या बाजूला होते त्या काही दिसल्या नाही. मग पुन्हा आता तरी जावा किंवा आता तरी हाय मामा म्हणे माझी मुलगी आजारी आहे माझा मुलगा गाडी घेऊन येत आहे तेव्हा आपलं बसतो आम्ही इथं. मग मुलगा गाडी घेऊन यायचा गाडी घेऊन यायचा किती वेळ वाट पाहायची. संध्याकाळ झाली लाईटी लावल्या. मामा म्हटलं आता आम्ही जातो. पोलीस म्हणतात सकाळपासून नाही तर तुम्ही चालत कुठं जाणार कसं जाणार. जातो म्हणते माझी गाडी येईल गाडी माझ्या पोराची. पहिल्याची बैल आहे ती पहिल्याकडे नाही सोडली तर काय करायचं त्याला उशीर जाईल. आम्ही गेलो पौष महिना आणि मग थंडी वाजायला लागली. त्या वड्याचे प्लेट जळत होतं. म्हणलं मामा मला लई थंड वाजायला लागली या म्हणलं इथे शेकायचा चिरको आपण तिथं. मग त्या प्लेटाच्या शिकुटी मला कळतं या काय पेटतंय ते पण मामाने आपली माझी समजूत काढायची म्हणून म्हटलं शेतकऱ्यानं जाळ केला शेकायला हे थंडीच्या महिन्यात. म्हटलं वड्यात अगं रानात मग कडवं ही पेटलं म्हणजे जनावरांना काय घालायचं म्हणून आपलं पहिलं शेती करायला म्हणलं. पण मी ते सगळं ओळखलं होतं. हे प्लेट जाळल्यानं त्याच्या अंगावरचे कपडे लांबले लाकडं आणि मग थंड वाजायला लागली. माझा मोठा मुलगा 4 महिन्याचा पोटाच होता. तिथं जाऊन शेकलो झोप लागायला लागली. मग मामा म्हटलं आता उठ तिथं वांगीच राहूया. मग 2 तास शेकलो तिथं. मग उठलो तिथच्याच माणसाची एक गाडी घेतली आणि कुंडलपात्र आलो. भवानीनगरचं ठेशन त्यावेळेला मोठं नव्हतं नुसते ठेशन आणि त्या 2-3 माणसाच्या राहण्यासाठी खोल्या एवढं होतं. तिथल्या जायपली काढायचे ठरलं. बापू म्हणलं आधी तिथं काय आहे किती आहे कोण येते ती त्या अगोदर बघितलं पाहिजे. हो म्हटलं बघायला पाहिजे. मग ती शेणार मामा आहे की माझ्याबरोबर आणि मी आणि 2 कार्यकर्ते ती बरोबर होती. आमच्या बरोबर पुन्हा मागणं आली ती तिच्या बघून यायला आलो हे रायफली किती आहे त्या पोलीस किती आहे की बघून आलो. बघून आल्यावर तिथं पोलीस रायफली 4 होत्या. पोलीस 2 होतं 2 जेवायला गेली की मेसमध्ये. मग मला आपलं ते दारूच्या नवऱ्याचं काम करायला आलो बायकोचं. मग ती आता बरोबर झालं पाहिजे ते. मग मार खाऊन खाऊन पाठ लागली दुखायला. मग बोलली मोठ्यानं आणि ते आमचं भांडण तिथं पडेल्या बाजूला फुलायला त्या फुलावर भांडण आमचं चालतं. म्हणजे गाडी वगैरे असते तिथनं जरा अंतरावर. मला आता नांदायला जायचं नाही आणि त्याचा माल बी खायचा नाही म्हणलं. म्हणून एवढा तोंडा उचलला ऐकना म्हणून आणि म्हणलं हिथं तुझ्या डोक्यात तोंडा घालून शिना मारून टाकतो तुला. अरे तिकडे याचं राहिले नांदायला ते राहायची तुला कशाला तिथे ठेवू म्हणलं. मग ती 2 पोलीस तिथं होतं त्या काही मारून त्या पोरीचा जीव घालून ती काय म्हणते ना तिकडं भांडणाकडं तेव्हा ती बाकीची आपली माणसं तिने रायफली निघ्या काढून शिनी त्या माणसं भांडण उठवलं. आम्हाला गाडीच्या डब्यात बसवलं. म्हणलं पैसे नाही ते आमच्या पैसे. मग तिने आपल्या पैशाने तिकीट काढून दिलं. तिने पैसे दिले का नाही आम्ही बघितलं नाही पण तिने तिकीट काढून दिलं माझ्या हातात त्या नवरा मांडणाराच्या हातात आणि म्हटलं आता भांडायचं नाही. त्या दारू प्यायला सांगितलं तुला बायको पाहिजे नव्ह का
मग तिला सांभाळता आली. भांडणं करू नका. मी 3 वर्षाची असताना माझी आई वारली. मग माझी घरातली माणसं जेलमध्ये नेली. मग त्या सरकारने आमच्या घराला सील केलं. एक खोली, 2 एवढी, त्यात माझी आजी, मी, आत्ती माझी आणि 2 चुलते एवढं राहत होतो. घराला कुलप घातली. स्वयंपाक करत होती आजी आमची. तिथनं उठवून बाहेर काढली. भाकरी बुटे अशी मळल्याला पिठी तसंच होतं. आणि चुलीला लावलेली भाकरी ती पण तशीच. वांग्याचं कालवण केलेलं गाडून चुलीवरच. आणि त्या माणसाने काढलं बाहेर, शीत केलं आणि शेताचा निराव काढला. आता 4-5 गावात रोज संध्याकाळी सकाळी जाऊन दिवायची. नाना पाटलाच्या शेताचा निलाव घ्यायला गॅसा माणशीनं. माणसं म्हणायची, नाना पाटलाचा कसं येईल, कशासाठी घ्यायचा? ते काय कुणाचा खून करून गेले या का काय दरोडा घातला या, कशासाठी त्याचं शेत घ्यायचं? ते म्हणते ती म्हणू द्यायची. कोण गेला असतं दिला आपण काय. 2-3 गावच्या माणसांनी विचारलं पण कुणीच घेतलं नाही. रोजगार करावा लागला आम्हाला. रोजगार म्हणजे कळलं का? लोकांच्या कामावर जायचं. ती कामावर बी माणसं आम्हाला घेणार. म्हणायची सगळी माणसं धरून नीट आपल्याला बी घेतली. ही माणसं घरात आली म्हणजे आपल्या शेतात असली म्हणजे. दुकानदारांनी मीठ सुद्धा दिलं नाही आम्हाला विकत. नाही बाबा तुम्हाला काही नाही राणी, तुम्ही आपलं कुठलं यायला लागला. आणि त्या कदाचित बरं आधी जायचं. कोण नाही बोललं तरी जायचं तिथं काय चांगल्याला करायला. तेवढं संध्याकाळ कुठलं काहीतरी येईल म्हणून. त्या हुंबराच्या दोड्या तुम्हाला माहिती आहे त्याला. त्या दोड्या आणि कालवण्यासाठी शिजवायचं आणि त्याचं कालवण करायचं. आणि माझ्या आजीच्या चोळ्या फाटलेल्या होत्या. आता आपल्यापाशी पैसा नाही घ्यायला, काय करायचं? मग जुनी लुंगी एक माझ्या वडिलांची काढली आणि त्याचं इकडला पदर घेतला आणि त्या 2 पदराच्या 2 चोळ्या शिवल्या आणि पांढरी चोळी घालत होती. पुन्हा आमच्या जवळ पैसे आल्यावर घेतली आधी चोळी, पण माझी आजीने नाही घातली. आजची परिस्थिती, आता माझं वडील बापू असतं तर 3 दिवसात मोडून काढले असते. 4था दिवस उगवून दिला नसता, 3 दिवसात मोडून काढलं असतं हे सगळं. आता इथं कोण आडी नाही तर इकडं कोणाला तरी अटक झाली की पुन्हा पुढंच कोणी येणं जाते. आता ह्या परिस्थितीला आपली माणसं चांगली पाहिजे. ती होईल त्यांना मला होईल, पण मी त्या वातावरण असेल का नसेल हे मला काही सांगता येत नाही. काही सांगत होते मी 100 वर्षाच्या आत जाणार नाही आणि मला जीवन येणार बी नाही. हे माघारी जाते मी, पण आता ह्या वर्षात नाही तसं वाटतं. आता जरा जास्त त्रासिकपणा आजार पण वाढलं या त्यामुळं. मग पण हे असं काय आलं म्हटलं की आमच्या घरात माणसं म्हणते तुला आता कसं येत आहे बोलायला. घरात बोलायला म्हणजे हळूच बोलते आणि मला बाई दुखतंय, मला बोलायला कोण बोलवू नका म्हणून सांगते. आणि आता कसं तुला बोलायला येतं या? मी म्हणते आता मी बोलत नाही, माझ्या आवाजातनं बापून माझे वडील बोलते. माझ्या आवाजातनं ती दोघं बोलते. मी बोलत नाही, मला बोलायलाच येत नाही तर काही बोलू मी. कधी वाटली का तुम्हाला तसली भीती? कशाची? मला कशाची भीती वाटत नाही. आम्ही ह्या मुलाचा जन्म होतो जरा डळत होतो आम्ही. साडी आणि कपड्या काढायचं काम आपल्या घरात कधी ते बायका. आणि तर ह्या असली भिंती नव्हत्या दगडाच्या नाहीतर इटाच्या. त्या आठवड्याला सर्विस असायला लागायचं. शेण माती आणि जरा आपली स्वच्छ ठेवायची.
मग कुठलं काम असेल त्या दिवशी राहिलं करायचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी आपल्या घरात काम करायचं. पण बापूंचा निरोप सारखा असायचा, तू घरात थांबू नको, तू घरात थांबू नको. एका परमेश्वरावर आधारित राहून आम्ही भेटभावाने काम करतो.